नमस्कार, मी आहे दोस्ती नेटसेटची मालिकेची होस्ट आणि तुमची दोस्त प्रीती पोहेकर. आजच्या 10व्या भागामध्ये आपण डॉक्टर जयश्री भांडवलदार यांचं लेक्चर पाहणार आहोत. व्यावसायिक शिक्षण या विषयावर त्या लेक्चर देणार आहेत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, तो कसा वाटला ते सांगा एका लाईकमधून आणि जास्तीत जास्त शेअर करा. दोस्ती नेट सेटशी या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत आज मी आपल्याला प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन यावर आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तर प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण, टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तंत्रज्ञानाचं शिक्षण आणि स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण. तर असं हे 3 प्रकारचं शिक्षण आहे आणि डिपेंडिंग ऑन द एंट्री लेव्हल हे कोर्सेस डिवाइड झालेले आहेत. एंट्री लेवल म्हणजे कसं की 8वी नंतर, 9वी नंतर, 10वी नंतर, 12वी नंतर कुठे आपण ॲडमिशन घेतो त्याप्रमाणे त्याची डिग्री लेवल ठरवली जाते आणि त्याप्रमाणे हे प्रोफेशनल टेक्निकल एज्युकेशनला एंट्री ही दिली जाते. तर हे लेक्चर जे आहे हे 3 पार्टमध्ये मी डिवाइड केलेलं आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण यात स्वातंत्र्यापूर्वी प्रोफेशनल आणि टेक्निकल एज्युकेशनचं काय सिनॅरो होता, स्वातंत्र्यानंतरचं काय सिनॅरो आणि त्यामध्ये कसे कसे बदल होत गेलेले आहेत हे बघणार आहोत. आणि शेवटच्या भागामध्ये आपण स्किल बेस्ड एज्युकेशन त्यासाठी काय ध्येय धोरणं ठरवण्यात आलेली आहेत हे आपण पाहणार आहोत. या कमी पिरियडमध्ये सर्व गोष्टी कव्हर करणं शक्य नाही आहे, पण त्यातून महत्त्वाचे पॉईंट्स यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता आधी भारतीय शिक्षण प्रणाली काय हे बघूया. भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये काही टप्पे आहेत. तर यातला पहिला टप्पा जो आहे तो पूर्व प्राथमिक. पूर्व प्राथमिकमध्ये म्हणजे प्राथमिक विभागाच्या आधीचा म्हणजे बालवाडी, नर्सरी, ज्युनियर KG हे वर्ग येतात. त्यानंतरचा टप्पा आहे प्राथमिक 1ली ते 5वी. नंतर आहे माध्यमिक 5वी ते 8वी पर्यंत, 10वी पर्यंत. आणि उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी. आणि त्यानंतरचा टप्पा आहे उच्च शिक्षण. उच्च शिक्षणामध्ये मग तुमचं ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD याचा समावेश होतो. आता उच्च शिक्षण हे 2 प्रकारामध्ये विभागलं गेलेलं आहे. एक पारंपरिक उच्च शिक्षण आणि एक व्यावसायिक उच्च शिक्षण. पारंपरिकमध्ये मग तुमचं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे. आणि व्यावसायिकमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ आहे, मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, जर्नलिझम आहे, यासारख्या वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसचा समावेश होतो. आता प्रोफेशनल कोर्स म्हणजे काय किंवा प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय की औद्योगिक उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने जे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे कोर्सेस आहेत त्यालाच व्यावसायिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. आणि या कोर्सेसचा मुख्य उद्देश हा व्यक्तीमधलं स्किल वाढवणं, त्यांच्यातलं एम्प्लॉयमेंटसाठी लागणारं कौशल्य वाढवणं हा असतो. यामध्ये मग करिअर डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट यासारखा यामध्ये फोकस दिलेला असतो. हे कोर्स जनरली इंडस्ट्रीसाठी जे मनुष्यबळामध्ये कौशल्य लागतं त्या अनुषंगाने हे कोर्सेस डिझाईन केलेले असतात. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मग मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. म्हणजे त्या स्पेसिफिक क्षेत्राचं नॉलेज तिथं दिलं जातं आणि त्याच क्षेत्रामधली डिग्री म्हणजे स्पेशलायझेशन तिथं मिळतं. त्यामुळे तो व्यक्ती त्याच्या क्षेत्रामध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. आणि यामुळे काय होतं की उद्योग क्षेत्रालाही जे कौशल आवश्यक मनुष्यबळ पाहिजे त्याचा एक पुरवठा केला जातो. यातला मेन जो महत्त्वाचा पॉईंट आहे नोट करण्यासारखा तो म्हणजे जे काही प्रायव्हेट सेक्टर आहेत यांना जे टेक्निकल जे एज्युकेशन किंवा प्रशिक्षण ट्रेनिंग द्यावं लागतं तो वेळ त्यांचा वाचतो. त्यांना फक्त मग त्यांच्या कंपनीचं ओरिएंटेशनचं ट्रेनिंग फक्त द्यावं लागतं. त्यामुळे ह्या प्रोफेशनल कोर्सेसच्या लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये खूप मागणी आहे. These courses are पार्ट टाइम अँड फुल टाइम. दोन्ही प्रकारचे हे कोर्सेस आहेत. पार्ट टाइममध्ये ही डिग्री घेता येते, फुल टाइममध्ये डिग्री घेता येते आणि याची मागणी इंडस्ट्रीमध्ये खूप आहे, आपण आता बघितलेलंच आहे. तर आपण बघूया की वेगळे वेगळे प्रोफेशनल कोर्सेस कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये इंजिनिअरिंग हे प्रोफेशनल पण आहे आणि टेक्निकल पण स्ट्रीम आहे. त्यानंतर बँकिंग आहे, मेडिकल आहे, इन्शुरन्स आहे, सेल्स आहे, मग रिटेल सेल असेल, जनरल सेल असेल, कस्टमर रिलेशन्स, टुरिझम, रिअल इस्टेट, लॉ,
फार्मसी हे मेडिकलमध्ये येतं. त्यानंतर पॅरामेडिकलचे वेगळे वेगळे कोर्सेस हे सगळ्या प्रोफेशनल डिग्रीमध्ये येतात. प्रोफेशनल एज्युकेशनची सुरुवात ही आत्ताची नाही आहे, ही फार पूर्वीपासूनची आपल्याकडे सुरुवात आहे. आणि खऱ्या अर्थाने या शिक्षणाची सुरुवात ही ब्रिटिश कालखंडामध्ये झालेली आहे. याची गरज का वाटायला लागली की त्या काळामध्ये भारतामध्ये काही महत्त्वाचे बांधकामं करायचे होते. पब्लिक बिल्डिंग जे आहे, रोड्स, कॅनॉल, पोर्ट्स म्हणजे बंदरं यांचं बांधकाम करायचं होतं आणि त्यासाठी ट्रेंड कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पडायला लागली. आणि म्हणून त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की इथे कुशल पर्यवेक्षक, कुशल इंजिनियर्स पाहिजेत. म्हणून त्यांनी सुरुवातीला ब्रिटनमधून कूपर हिल्स कॉलेज जे आहे ब्रिटनमधलं, तिथून या लोकांना या पोस्टमध्ये रिक्रूट करण्यासाठी बोलवलं जात असे. आणि जे कनिष्ठ पातळीवरचे कामं होते, लोअर पातळीवरचे कामं आहेत, क्राफ्ट्समन आहे, आर्टिझन्स आहे किंवा पर्यवेक्षकाचे असिस्टंट म्हणून काम करणारे लोकांची भरती ही भारतातल्या लोकांकडून केली जात होती. पण तरीही वाढती मागणी आणि वाढतं कौशल्याची गरज वाटायला लागल्यामुळे इथेच आपल्या भारतामध्येच इंडस्ट्रियल स्कूल चालू करण्याचा ठराव त्यांच्यामध्ये पास झालेला आहे. आणि द नेसेसिटी टू मेक देम मोर एफिशियंट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रियल स्कूल्स अटॅच टू ऑर्डनन्स फॅक्टरीज अँड अदर इंजिनिअरिंग एस्टॅब्लिशमेंट, असं हे गरज वाटायला लागली. आणि त्या अनुषंगाने मद्रास येथील गिंडे येथे 1842मध्ये पहिलं इंडस्ट्रियल स्कूल चालू झालं. आणि हे इंडस्ट्रियल स्कूल हे तिथल्याच गन कॅरेज फॅक्टरीला अटॅच करण्यात आलेलं होतं की जेणेकरून त्यांना ऑन जॉब पण ट्रेनिंग देता येईल. त्यानंतरचं थॉम्सन सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज रुडकी येथे 1847मध्ये पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून सुरू झालेलं आहे. आणि 1854मध्ये ट्रेनिंग ऑफ ओव्हरसीज स्कूल फॉर द ट्रेनिंग ऑफ ओव्हरसियर्स म्हणजे पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचं कॉलेज पुणे येथे चालू झालेलं आहे. द फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज वॉज एस्टॅब्लिश्ड इन द उत्तर प्रदेश. आत्ताच मी जे सांगितलं की 1847मध्ये मध्य प्रदेशमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं रुडकी येथे कॉलेज सुरू करण्यात आलेलं आहे. बेंगॉलमध्ये पण कलकत्ता कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग या नावाने कॉलेज सुरू केलेलं आहे आणि ते रायटर्स बिल्डिंग येथं नोव्हेंबर 1856मध्ये चालू करण्यात आलं होतं. आणि 1857मध्ये याचं परत नाव बदलून बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेज असं करण्यात आलं. त्यानंतर ओव्हरसियर स्कूल्स ॲट पुणा इथलं ओव्हरसियर स्कूल जे होतं त्याचं नाव परत बदलण्यात आलं आणि ते पुणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने ओळखले जाऊ लागलं. आणि हा बदल 1858मध्ये करण्यात आला आणि त्यावेळेस हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीला संलग्न करण्यात आलं. मद्रास प्रेसिडेन्सीमधलं इंडस्ट्रियल स्कूल जे गन कॅरेज फॅक्टरीला अटॅच केलेलं होतं त्याचं नाव गिंडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं करण्यात आलं आणि ते मद्रास युनिव्हर्सिटीला संलग्न करण्यात आलं 1858मध्ये. हे सगळे जे 3 कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये शक्यतो सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोर्सेस हे 1880पर्यंत चालवले जात होते. पण आवाका क्षेत्र वाढत चाललं आणि त्या क्षेत्रामधलं कुशल मनुष्यबळ पाहिजे ही मागणी वाढत गेल्यामुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची जास्त गरज वाटायला लागली, त्यासाठी जास्त मागणी वाढायला लागली. आणि म्हणूनच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट हे मुंबई येथे 1887मध्ये चालू झालं आणि इथे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि टेक्स्टाईल इंजिनिअरिंग चालू करण्यात आलं. 1909मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर जमशेदजी टाटा जे मोठे उद्योगपती होते त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची बेंगलोर येथे स्थापना केलेली आहे आणि तिथे त्यांनी सर्टिफिकेट आणि असोसिएटशिपचे कोर्सेस चालू केले. त्यामध्ये मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे यामधल्या डिग्री दिल्या जात होत्या आणि त्याबरोबरच त्यांनी इंजिनिअरिंग एज्युकेशनमधलाच हायर स्टडीज आणि रिसर्च वर्कही चालू केलेलं आहे त्या काळामध्ये. 1915मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे क्लासेस सुरू केले गेलेले होते आणि त्याला मार्गदर्शन हे अल्फ्रेड हे यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे.
त्यानंतरचं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग. हे पहिल्यांदा चालू करण्याचं श्रेय हे युनिव्हर्सिटी ऑफ बनारस यांना जातं आणि त्याचं मुख्य श्रेय जे आहे ते मदन मोहन मालविया यांना केलेलं आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये 1917 मध्ये ह्याचे डिग्री क्लासेस सुरू करण्यात आलेले. 1931 ते 32 मध्ये बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेज सिबपूर येथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग चालू केलं गेलं आणि तिथेच 1935 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि 1939 मध्ये मेटॅलर्जी इंजिनिअरिंग हे कोर्सेस चालू केले गेले. 1936 मध्ये एक 2 मेंबर्सची कमिटी स्थापन केली गेली. हे ब्रिटिश एक्सपर्ट्स होते आणि त्यांनी गव्हर्नमेंटला ॲडवाईस दिला की काही मेजर रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. टेक्निकल एज्युकेशन सिस्टीम जे आहे यामध्ये काही महत्त्वाचे सुधारणा करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी मॉडेल इन्स्टिट्यूशन, पॉलिटेक्निकचं मॉडेल इन्स्टिट्यूशन चालू करावं असं सजेशन दिलं, त्यावेळेस शिफारस केली आणि त्या शिफारशीनुसार दिल्ली येथे मॉडेल कॉलेज चालू केलं, पॉलिटेक्निक कॉलेज चालू केलं. त्याचंच नाव दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं करण्यात आलं. 1944 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे चालू केलं आणि त्यातला मोठा महत्त्वाचा माइलस्टोन म्हणजे हे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं ट्रेनिंग आणि रिसर्च याचा एक प्लांट विकास व्हावा, एक नियोजनपूर्वक विकास व्हावा याच्यावर मुहूर्तमेढ ठरवली गेली आणि या दृष्टीनेच याचंच एक रिझल्ट म्हणून 1945 मध्ये ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन याची स्थापना झालेली आणि दुसरा एक डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अशा 2 महत्त्वाच्या शिखर संस्थांची स्थापना झाली. 1909 ते 1947 या कालखंडामध्ये जवळजवळ 30 इंजिनिअरिंग कॉलेजेस हे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत आणि या कॉलेजेसमध्ये जनरली सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम शिकवले जातात. अशा प्रकारे स्वातंत्र्यापूर्वीचा हा टप्प्याटप्प्याने जो विकास होत गेला प्रोफेशनल आणि टेक्निकल एज्युकेशनमधला हे आपण पाहिलेले. आता स्वातंत्र्यानंतर काय सुधारणा झाल्या? स्वातंत्र्यानंतर बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. त्यामध्ये 1945 मध्ये जेव्हा AICTEची स्थापना झाली त्यावेळेस NR सरकार यांच्या चेअरमॅनशिप खाली एक कमिटी अपॉइंट करण्यात आली आणि या कमिटीने काही शिफारशी दिलेल्या आहेत. त्यामधली महत्त्वाची शिफारस म्हणजे अमेरिका येथे जे MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सगळ्यात टॉप रँकिंग जे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, ह्या इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा काही टेक्निकल इन्स्टिट्यूट्स चालू कराव्यात जेणेकरून जी काही भारतामध्ये इंजिनियर्स आणि टेक्नॉलॉजिस्टची गरज आहे ती भागवली जाईल. आणि या शिफारशीचा रिझल्ट म्हणून भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा ह्या 2 प्रकारच्या महत्त्वपूर्ण संस्था भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. मग आता वेगळ्या ज्या संस्था स्वातंत्र्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगळ्या संस्था स्थापन करण्यात आल्या त्यातल्या महत्त्वाच्या संस्था म्हणजे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIIT. यामधल्या ह्या टोटल त्यातल्या 5 IITs ज्या आहेत ह्या नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या आहेत आणि 19 IITs ज्या आहेत त्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल वापरून एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. त्यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT अशा पूर्ण देशभर 23 संस्था आहेत. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM अशा टोटल 20 देशभर संस्था आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च NIPER 7 संस्था आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च NITTTR अशा 4 संस्था पूर्ण देशभर आहेत. मी अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे सांगू इच्छिते की ह्या खूप महत्त्वपूर्ण संस्था आहेत टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशनमधल्या. या प्रत्येक संस्थेची वेबसाईट आहे. तर आपल्याला अजून ह्याच्या सखोल अभ्यासासाठी त्या संस्थेच्या वेबसाईटला जा, त्यामध्ये अबाउट अस, त्यानंतर संस्थेबद्दलची माहिती, त्यांचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ते कुठल्या क्षेत्रामध्ये कसं कार्य करतात
याबद्दलची माहिती असते. आणि याबरोबरच पब्लिकेशनमध्ये त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात. तर मागच्या 2 वर्षाच्या ॲन्युअल रिपोर्ट्सचाही आपण यासाठी अभ्यास करावा. शक्यतो हे रिपोर्ट्स हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे हिंदी किंवा इंग्लिशमध्येही अभ्यास करण्याची सवय लावून घेतली तर जास्त चांगलं राहील आपल्या नेट सेटच्या दृष्टीने. भारतामध्ये उच्च शिक्षणामध्ये काही अपेक्स इन्स्टिट्यूशन्स म्हणजे शिखर संस्था कार्यरत आहेत आणि या शिखर संस्थांचं या ज्या वेगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, राज्य विद्यापीठं आहेत, यांच्यावर ह्यांचं नियंत्रण असतं, फंडिंग दिलं जातं, अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये इथं गाईडलाईन दिल्या जातात. हे सर्व नियंत्रण ठेवण्याचं काम ह्या शिखर संस्था करत असतात. तर त्यातली महत्त्वाची एक शिखर संस्था म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE. त्यानंतर दुसरी आर्किटेक्चरची शिखर संस्था आहे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च आणि युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. तर ह्या शिखर संस्था आहेत, यांची पण एक सखोल त्यांचं एस्टॅब्लिशमेंट, त्यांची सुरुवात कधी झाली, त्यांचे उद्देश काय आहेत, त्यांची कार्य काय आहेत, त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं वाचण्यासाठी आणि याची माहिती घेण्यासाठी त्या संस्थेच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जा. म्हणजे जसं UGCची वेबसाईट आहे ugc.ac.in, अशा वेबसाईटवर जाऊन त्यांची माहिती आपण घेऊ शकतो आणि ही माहिती घेऊन याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच जसं मी आधी सांगितलं की त्या पब्लिकेशन्समध्ये त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात, त्याचाही अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला जो काही करंट डेटा असतो तो यातून मिळू शकतो परीक्षेसाठी. अजून एक महत्त्वाचं माइलस्टोन उच्च शिक्षणामधलं किंवा एकूण एज्युकेशन प्रणालीमधलं जे आहे ते स्किल बेस्ड एज्युकेशन. आणि जसं आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी स्किल इंडियाची घोषणा केलेली आहे, त्या अंतर्गत ह्या स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन हे 1/7/2015 रोजी युनियन कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे आणि ह्याचं ऑफिशियली लॉन्चिंग जे आहे ते 15/7/2015 रोजी झालेलं आहे. या दिवशी आपल्याला माहिती की वर्ल्ड यूथ स्किल्स डे असतो, म्हणून या दिवसाचा औचित्य साधून या दिवशी या स्किल डेव्हलपमेंट मिशनचं लॉन्च झालेलं आहे. या मिशनचा उद्देश काय आहे की ज्या काही उद्योग क्षेत्रामध्ये जे स्किल्स लागतं ते स्किल्ससाठी ट्रेनिंग देणं वेगवेगळ्या सेक्टरसाठी, हा याचा मुख्य उद्देश आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC ही पण एक नॉट फॉर प्रॉफिट म्हणून ऑर्गनायझेशन आहे आणि ह्या ऑर्गनायझेशनचं स्थापना जी आहे 31 जुलै 2008 रोजी झालेली आहे आणि ह्याची स्थापना ही कंपनी ॲक्ट 1956च्या अंतर्गत झालेली आहे. NSDC ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी चालू केलेली आहे. त्यानंतर आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. प्रधानमंत्री कौशल विकास योजना आपण बघितलेलं आहे की यामध्ये आपल्या भारतामध्ये जो काही तरुण वर्ग आहे यांना वेगवेगळ्या क्षेत्रातलं स्किल ट्रेनिंग देण्याचं काम याच्या अंतर्गत केलं जातं. इथे 10वी नंतर, 12वी नंतर, 8वी 9वी नंतर ज्या लोकांनी शाळा सोडलेली आहे अशा लोकांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत स्किल ट्रेनिंग घेता येतं. त्यानंतरचं आहे प्रधानमंत्री कौशल केंद्र. यामध्ये सुद्धा जे ट्रेनिंग कौशल्य विकासाच्या दृष्टीने जे ट्रेनिंग लागतं ते ट्रेनिंग यामध्ये दिलं जातं. आणि हे जे स्किल डेव्हलपमेंटच्या जे स्कीम्स आहेत याचा जो अभ्यासक्रम आहे हा एका चौकटीत बसवलेला आहे आणि याच्यावर नियंत्रण हे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणजे NSQF यांच्या नियंत्रण आहे. आणि ह्यांनी जी फ्रेमवर्क आखून दिलेली आहे ह्या फ्रेमवर्कमध्येच ह्या स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्सचे जे करिक्युलम आहे किंवा कोर्स आहे तो बसवलेला आहे. यामध्ये मग त्यांनी लेव्हल्स ठरवले आहेत, 1 ते 10 पर्यंतची लेव्हल आहे आणि शालेय शिक्षणाच्या लेव्हलपासून
ते कॉलेजच्या शिक्षणाच्या लेव्हलपर्यंत जे पारंपरिक शिक्षण आहे ते पारंपरिक शिक्षण घेताना सुद्धा हे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करू शकतात आणि त्या दृष्टीनेच हे NSQF मध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत. NSQF ची सुरुवात ही भारतामध्ये 27 डिसेंबर 2013 रोजी झालेली आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीममध्ये अजून एक महत्त्वाची स्कीम म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज. ही एक 3 वर्षाची डिग्री आहे. बॅचलर डिग्री यामध्ये दिली जाते. यातला महत्त्वाचा पार्ट असा आहे की यामध्ये 40% जो अभ्यासक्रम आहे हा जनरल एज्युकेशन कॉम्पोनंट असतो. त्यामध्ये तुमचे जनरल विषय शिकवले जातात आणि 60% जो पार्ट आहे हा वोकेशनल किंवा व्यावसायिक शिक्षणावर आधारित असतो. स्किल बेस्ड एज्युकेशनवर आधारित असतो. म्हणजे इंडस्ट्रीला जे स्किल लागतात त्याच्यावर आधारित असतो. एक मी उदाहरण देते की ज्वेलरी तयार करण्याचा त्याचा सुद्धा BVOC प्रोग्राम आहे. त्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझमचा एक BVOC प्रोग्राम आहे. तर असे हे प्रोफेशनल डिग्री देणारे सुद्धा बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज आहेत. त्यानंतरचं एक कम्युनिटी कॉलेज. तर कम्युनिटी कॉलेज ही संकल्पना जी आहे अमेरिकेमध्ये पहिल्यांदा रूढ झालेली आहे. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा कम्युनिटी कॉलेज सुरू झालेलं आहे आणि कम्युनिटी नावामध्येच सगळं आलेलं आहे की कम्युनिटी म्हणजे कम्युनिटीमधला कुठलाही व्यक्ती हा कोणत्याही एज ग्रुपमध्ये कुठल्याही लेवलवर यातला कोर्स करू शकतो. इथे कुठलीही वयाची अट नाही आहे, कुठेही शिक्षणाची अट नाही आहे. त्यामुळं फक्त त्याच्यामध्ये लेवल 1 पासून इथे सुरुवात होत असते आणि हे कोर्सेस हे 3 महिन्यापासून ते डिग्रीपर्यंत असतात. आणि विशेष म्हणजे कम्युनिटी कॉलेजचे जर त्यांनी डिप्लोमा केला, नंतर ॲडव्हान्स डिप्लोमा केला, त्यानंतर तो बॅचलर डिग्रीला, बॅचलर ऑफ व्होकेशनलला तो त्या डिग्रीला तो जाऊ शकतो आणि यामध्ये कुठल्याही वेळी तो एंट्री करू शकतो, एक्झिट करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने 3 महिने सर्टिफिकेशनसाठी ॲडमिशन घेतलं, 3 महिन्याचं सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला जर वाटलं की मला आता इथं कोर्स करायचा नाही आहे, तो तिथं थांबू शकतो आणि पुढे जाऊन परत तो त्याच्या डिप्लोमाला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्णपणे क्रेडिट सिस्टीमवर अवलंबून आहे. श्रेयांक पद्धत यामध्ये वापरलेली आहे. त्यानंतर आहे NEEM म्हणजे नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन. हे 2017 मध्ये चालू झालेलं आहे आणि यामध्ये मुख्य उद्देश हा प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं हा आहे. मग जे विद्यार्थी कॉलेज करतायत त्यांना इंटर्नशिपच्या स्वरूपात ऑन जॉब ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. तर आपण आतापर्यंत प्रोफेशनल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन आणि स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय आणि त्याचा रिफॉर्म्स किंवा त्यामध्ये बदल कसे कसे होत गेलेले हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. जेव्हा आपण ह्या युनिटचा अभ्यास करायला घेतो त्यावेळेस थिअरॉटिकल पार्ट तर वाचावा लागतोच, पण त्याबरोबर त्याच्याशी निगडीत चालू घडामोडी काय आहेत ह्या वाचणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस करंट अफेअरला जास्त महत्त्व असतं आणि प्रत्येक युनिटला करंट अफेअर हे जोडलेलंच असतं. त्यामुळे अभ्यास करताना दोन्ही पार्टचा अभ्यास केला गेला पाहिजे. एक थिअरी म्हणून थिअरॉटिकल पार्ट एक बघितला पाहिजे. थिअरॉटिकल पार्ट म्हणजे आपण आता स्वातंत्र्यापूर्वीचा सिनॅरो आणि स्वातंत्र्यानंतर होत गेलेले बदल हे बघितलेले आहेत. पण आता सध्या त्यामध्ये काय चालू आहे, त्यात काय बदल होत आहेत, त्या दृष्टीने कोणती धोरणे ठरवण्यात आलेली आहेत, त्यामध्ये कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूशन्स कार्यरत आहेत, ही सगळी माहिती डीपमध्ये अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याकडं प्रत्येक जे काही युनिट आहे किंवा आपण उदाहरणार्थ एखादी अपेक्स इन्स्टिट्यूशन UGC आहे, MHRD आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, तर या प्रत्येकाच्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत. ऑफिशियल वेबसाईट मी म्हणते तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांचे अबाउट असमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती असते. त्यांचे ध्येय, धोरणं, ऑब्जेक्टिव्ह, मिशन, गोल्स हे सगळे दिलेले असतात. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर दिलेलं असतं. सध्या चेअरमन कोण आहे, प्रेसिडेंट कोण आहे, हे सगळं तिथं त्यावर माहिती दिलेली असते. तर ही लेटेस्ट माहिती आहे, ही नोट करायची. त्याबरोबरच त्यांचे पब्लिकेशन्स असतात. पब्लिकेशन्समध्ये ॲन्युअल रिपोर्ट्स असतात. तर ते ॲन्युअल रिपोर्ट जनरली मागच्या 2 वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट्स डाउनलोड करायचे आणि त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आपण एक रजिस्टर करायचं आणि त्यामध्ये लिहून काढायचे. असा जर अभ्यास केला तर ह्याच्याशी निगडीत जे करंट अफेअर्स असतात त्याचा अभ्यास आपला होत असतो.
आणि मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते की कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करत असताना इन्स्टेड ऑफ डुईंग हार्ड वर्क डू स्मार्ट वर्क. आणि स्मार्ट वर्क यालाच म्हणायचं की नेमका अभ्यास करता आला पाहिजे. खूप पुस्तकं घ्यायची, खूप पुस्तकं वाचायची आणि मग त्यातलं कुठलंच आपल्या डोक्यामध्ये जात नाही असं करू नका. आणि त्यासाठीच महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्याला अनुषंगाने ज्या काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट बघा, त्यांचे पब्लिकेशन्स बघा आणि त्यातून त्यांचे महत्त्वाचे स्टॅटिस्टिक्स असतात, महत्त्वाचे फिगर्स असतात, तर ह्या नोट डाऊन करा. आणि अशा प्रकारे जर आपण अभ्यास केलात तर नेट सेट परीक्षा पहिल्या अटेम्प्टमध्ये क्रॅक करणं काहीच अवघड नाही आहे. तर मी सर्वांना तुम्हाला त्या परीक्षेसाठी मी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देते.